नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. जया, धनखड, बिर्ला हे तिन्ही आडनावे ऐकून आमच्या प्रेक्षकांच्या डोक्यात चलबिचल झाली असेल. कुठे जया, कुठे धनखड आणि कुठे बिर्ला? धनखड यांनी तर सांगूनच टाकले आहे, असाल तुम्ही सेलिब्रिटी, मला त्याची पर्वा नाही, म्हणजे तुम्हाला आम्ही बिलकुल मोजत नाही. अखेर जयाबाईंनी म्हणजेच जया बच्चन यांनी राज्यसभेतील सर्व खासदारांच्या साक्षीने धनखड यांच्या विरुद्ध केवळ तोफ डागली नाही, तर या प्रकरणी धनखड यांनी माफी मागितली पाहिजे असे ठणकावून सांगितले. पण धनखड यांच्या माफी आधी मल्लिकार्जुन खरगे म्हणजेच राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते यांच्या दालनात इंडिया आघाडीने धनखड विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी 87 खासदारांच्या सह्या घेतल्या आहेत. थोडक्यात धनखड यांच्या वागणुकीमुळे हा विसंवाद संघर्षात परिवर्तित झालाय. धनखड केवळ राज्यसभेचे सभापती नाही, तर ते उपराष्ट्रपतीही आहेत. केवळ इंडिया आघाडीच्या नाही, तर इतर पक्षांच्या सदस्यांनीही त्यावर सह्या केल्या आहेत. भारताच्या इतिहासात उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीला अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागेल अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. सत्तारूढ पक्ष कुठलाही असला तरी राज्यसभेचे सभापती म्हणजे उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे अध्यक्ष यांच्याबद्दल असा प्रस्ताव कधीच आला नव्हता. जगदीश धनखड विरोधी पक्षातील खासदारांना बोलूच देत नाहीत, हा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी धनखड यांनी काँग्रेसचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे देशात अराजक पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला होता. 50 वर्ष संसदीय राजकारण केलेल्या एखाद्या वरिष्ठ सदस्याबाबत केलेल्या अशा प्रकारच्या आरोपामुळे खरगे सुद्धा अतिशय विचलित झाले होते. राज्यसभेच्या सभापती पदावर अनेक विरोधी पक्ष सदस्य विराजमान झालेले आढळतात. भैरवसिंग शेखावत भाजपाचे दिग्गज नेते त्या पदावर असताना त्यांनी ज्या कुशलतेने आणि समतोलपणे राज्यसभा चालवली त्याची आठवण आज येणे स्वाभाविक आहे. शब्दाला अडवणूक करणे हा धनखड यांच्यावर मुख्य आरोप आहे. धनखड यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित होणे तेवढे सोपे नाही. इंडिया आघाडीशिवाय जवळजवळ 23 सदस्य इतर पक्षांचे आहेत. पुढच्या काही दिवसात राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक आहे. त्यात भारतीय जनता पक्षाला किमान 10 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. तरीही भाजपला बहुमत मिळेल असं दिसत नाही. समजा राज्यसभेने अविश्वास प्रस्ताव संमत केला तरी तो लोकसभेत संमत होणे गरजेचे असते. तिथे एनडीएचे पूर्ण बहुमत आहे, म्हणजे अविश्वास प्रस्ताव आणला आणि संमत झाला नाही तरी मुळात अविश्वास प्रस्ताव येणे हीच मोठी नामुष्की आहे. जगदीश धनखड यांच्या एकूणच वागणुकीमुळे हा प्रसंग उद्भवलाय असे स्पष्टपणे दिसून येते. तिकडे लोकसभेत सुद्धा ओम बिर्ला शक्यतोवर विरोधी पक्षांच्या खासदारांना आवरण्याचे काम करतात. उगाच जुन्या गोष्टी उगाळत बसू नका असे विरोधी पक्षाच्या खासदारांना सांगतात. सत्ताधारी पक्षाने कितीही जुन्या गोष्टी उगाळल्या तरी गालातल्या गालात गुलुकुलू हसत त्यांना मूक पाठिंबा देतात. सत्तारूढ पक्षाचे सदस्य बोलताना त्यांच्या मुद्रेवर पसंतीचे हसू असते, तर विरोधी पक्षाचे सदस्य बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमाचा उमाळा सोडाच पसंतीची मोहरही उमटलेली दिसत नाही. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती हे कोणत्याही पक्षाचे असले तरी त्या पदावर बसलेल्या ते पंचपरमेश्वर असतात. सत्तारूढ पक्ष असो किंवा विरोधी पक्ष या दोघांनाही सांभाळण्याचे काम या पदावरील अध्यक्ष किंवा सभापतींचे असते. अनेक वेळा विरोधी पक्ष बोलताना माईक बंद होणे किंवा त्यांना बोलू न देणे यामुळे संसदेच्या इतिहासातील सर्वात ताणतणावाचे अधिवेशन असे नुकत्याच वेळेपूर्वी पटाक्षेप करण्यात आलेल्या मागील अधिवेशनाचे स्वरूप होते. आपल्या भारतातील आजवरच्या संसदीय इतिहासात राज्यसभेच्या सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आलेला नाही. मग आता धनखड साहेब आणि बिर्ला साहेब या दोघांच्या विरुद्ध एवढा आक्रोश असण्याचे कारण काय, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. आताची लोकसभा पूर्वीप्रमाणे राहिली नाही. त्यावेळी विरोधी पक्ष जवळजवळ नव्हतात. त्यांची अवस्था दयनीय होती. ज्या दिवशी लोकसभेत काही बिलांना पास करायचे होते तेव्हा बिर्लाजींनी ठोक भावात सदस्यांचे निलंबन केले होते. आता तसे करता येणे शक्य नाही. विरोधी पक्षही मोठ्या प्रमाणावर निवडून आलाय. अशा पार्श्वभूमीवर संसदेचे कामकाज अधिक पारदर्शकपणे चालवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना आणि राज्यसभेच्या सभापतींना सर्व पक्ष समभावाने काम करावे लागेल. हे दोन्ही महानुभाव हे शिवधनुष्य पेलवू शकतील का, हा खरा प्रश्न आहे. महामहिम धनखड आणि परम आदरणीय बिर्ला या गोष्टींची दखल घेतील काय? अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये.
बघत राहा महासागर। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर। नमस्कार।